नमस्कार मित्रांनो, आज 3 ऑगस्ट. आज महाराष्ट्राच्या या 8 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा अलर्ट आहे. काही जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर पाऊस वाढण्याची शक्यता आहे, तर काही ठिकाणी संध्याकाळपर्यंत मध्यम, तर काही भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. छोटीशी अपडेट आहे मित्रांनो, आज 3 ऑगस्ट. आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील, कोणत्या भागांमध्ये आता लगेच दुपारनंतर जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, कोणत्या भागांमध्ये संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे, तसेच कोणत्या जिल्ह्यांमध्ये सकाळपासूनच पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. एकदम थोडक्यात आणि कमी वेळात ही अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा. पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. मागील 10 दिवसापासून राज्यात बऱ्याच जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी देखील बघायला मिळाली आहे. काही ठिकाणी मध्यम पावसाचा पाऊस झालेला आहे. आज सकाळपासूनच कोकण विभागामध्ये पावसाचा जोर आहे तो कायम राहणार आहे. हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. घाटमाथ्याच्या ठिकाणी पावसाचा जोर जास्त राहील. मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज घाटमाथ्याच्या परिसरामध्ये आहे. त्यामध्ये मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग सर्वच जिल्ह्यांमध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा आज अंदाज आहे. नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये देखील मध्यम तर काही भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामध्ये इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, जव्हार, शहापूर, तसेच इकडं कापड वगैरे या परिसरामध्ये मध्यम तर घाटमाथ्याच्या ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. नाशिकच्या पूर्व परिसरामध्ये मित्रांनो आजही दुपारपर्यंत वाऱ्याचा वेग आहे तो वाढण्याची शक्यता आहे. त्यामध्ये अहिल्यानगरचा पश्चिम भाग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरचा मुख्यत्वे करून जो काही पूर्व परिसर आहे या पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आजही ताशी 15 ते 30 किलोमीटर या वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. पावसाचे वातावरण या परिसरामध्ये बघायला मिळत आहे, हलक्या पावसाचे वातावरण. त्यामुळे काही ठिकाणी वाऱ्यासह आपल्याला हलके थेंब किंवा हलका पाऊस बघायला मिळू शकतो. या व्यतिरिक्त उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर आहे तो थोडासा जास्त राहील. काही ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे नंदुरबारचा पश्चिम पट्टा, नवा, अव्हापूर या परिसर, अहवा वगैरे या भागांमध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे. तसेच जळगावचा आसपासचा परिसर हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. अमरावती विभागामध्ये आज जोरदार पाऊस होऊ शकतो. त्यामध्ये अकोट, अचलपूर, धरणी, कोंडाली, आर्वी, वरुड या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. तर भाग बदलत पाऊस पडण्याची शक्यता आहे. हेच वातावरण संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत आणखीन पूर्वेकडे आपल्याला सरकताना बघायला मिळेल. नागपूर, गोंदिया, भंडारा या भागांमध्ये देखील मध्यम तर काही ठिकाणी संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत जोरदार पावसाची हजेरी आपल्याला बघायला मिळू शकते. सकाळपासून मित्रांनो या उत्तरी परिसरामध्ये पावसाचा जोर कायम राहील. अमरावती, अकोला तसेच आसपासचा भाग, नागपूर या भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. इतरत्र मित्रांनो मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव या भागांमध्ये जो काही पश्चिम भाग आहे या परिसरामध्ये वारे बघायला मिळतील. तर इतरत्र वाऱ्याचा वेग जरी कमी असला तरी पण हलक्या पावसाचे वातावरण आहे. काही ठिकाणी अधूनमधून हलका मध्यम पावसाच्या सरी बघायला मिळतील. तर एकदम कडेचा जो काही पूर्व परिसर आहे, हिंगोली, परभणी वगैरे या भागांमध्ये देखील काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाच्या सरींची शक्यता आहे. मराठवाड्यात आजही पावसाचा जोर आहे तो कमी राहण्याची शक्यता. नागपूर विभागामध्ये वर्धा आणि आसपासचा परिसर तसेच नागपूरचा मुख्यत्वे करून पश्चिम भाग या भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. तसेच अमरावती विभागातील यवतमाळ, वाशिम या भागांमध्ये देखील मध्यम पावसाची शक्यता आहे. उत्तरी परिसरामध्ये पावसाचा जोर बऱ्यापैकी आज राहण्याची शक्यता आहे. चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये देखील हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे. सर्वाधिक पावसाचा जोर आहे तो अमरावती विभागातील उत्तरी भागामध्ये राहील. तसेच कोकण पट्ट्यामध्ये पावसाचा जोर कायम राहील. संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे. मध्यरात्री काही भागामध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे. त्यामध्ये मित्रांनो नाशिक विभाग आणि मराठवाडा या परिसरामध्ये संध्याकाळपर्यंत हलक्या मध्यम सरींची शक्यता ठिकठिकाणी आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रामध्ये पश्चिम पट्ट्यामध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. ही होती आज दिवसभराची महत्त्वाची अपडेट. या अपडेटमध्ये थोडाफार बदल झाला तर दुपारच्या अपडेटमध्ये आपल्याला अपडेट मिळेलच. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.